हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय पहिला. शिवशक्ती समावेशन. ओवी क्रमांक 13. घरवाते मोटकी दोघे, जई गोसावी सेजे रिघे, तै दंपत्यपणे जागे, स्वामिनी जे. अर्थात या ब्रह्मांडामध्ये संसारासाठी सृजनासाठी शिवशक्ती ही दोघेच आहेत. ज्यावेळी ब्रह्मांडरूपी शय्येवर शिव विश्रांती घेतो त्यावेळी दाम्पत्य भावनेने त्याची स्वामिनी शक्ती जागृत असते. एका अति गूढ अशा वैश्विक रहस्याचा माऊली या ओवीत भेद करत आहेत, उलगडा करत आहेत. हे ज्ञान केवळ स्वानुभूतीद्वारेच उलगडू शकते. येथे अन्य ज्ञानविज्ञानाला मर्यादा पडते. माऊली सांगतात की या ब्रह्मांडात जे काही आहे तो सर्वस्वी शिवशक्तीचा संसार आहे. यांच्याशिवाय येथे अन्य कोणीही नाही. यामुळे हा संसार कसा सांभाळला जातो याचे आपल्याला फार कुतूहल असणे अगदी स्वाभाविकच आहे. त्याबद्दल माऊली आपल्याला त्यांची स्वानुभूती सांगत आहेत. माऊली सांगतात की निर्मिती झाली की ब्रह्मांडरूपी शय्येवर शिव विश्रांती घेतो. त्यावेळी निर्मितीनंतर संगोपनाची जबाबदारी स्त्री सुलभपणे शक्ती स्वीकारते. शक्तीकडून जीवाच्या अंतापर्यंत ही जबाबदारी सांभाळली जाते. त्यानंतर शक्ती विश्रांती घेते आणि शिव नवनिर्मितीची पौरुषेयपणाची जबाबदारी स्वीकारतो. अर्थातच शिव विश्रांती घेतो याचा अर्थ तो अनुपस्थित होतो असा घेऊ नये. तो सदा सर्वदा असतोच. फक्त त्यावेळी तो दुय्यम भूमिका करत असतो. याचप्रमाणे शक्ती विश्रांती घेते याचा अर्थ ती अनुपस्थित होते असा घेऊ नये. ती सदा सर्वदा असतेच. फक्त त्यावेळी ती दुय्यम भूमिका करत असते इतकेच. यालाच येथे माऊली म्हणतात तै दंपत्यपणे जागे. एकमेकात सुयोग्य समन्वय साधून एकमेकांना सांभाळून एक विचाराने वैश्विक संसार केला जातो. स्वामीचे कार्य झाले की स्वामिनी तिचे कार्य सुरू करते आणि स्वामिनीचे कार्य संपन्न झाले की पुन्हा स्वामी त्याचे कार्य सुरू करतो. अशा प्रकारे हा विश्वाचा संसार हे दाम्पत्य फार सुनियोजितपणे सुयोग्यपणे आयोजित करत असते. उदाहरणार्थ झाडाचे बी असते. त्यात प्रामुख्याने शिवतत्व कार्यरत असते. जेव्हा ते बी लावले जाते आणि त्याला अंकुर फुटतो तेव्हा शिवतत्व विश्रांती घेते, दुय्यम भूमिकेत जाते. आता त्या अंकुराची जोपासना, संगोपन, सांभाळ शक्ती करू लागते. त्या झाडाला पाने, फुले, फळे धरतात. फळात बिया असतात. फळ पक्व होते, झाडापासून अलग होते. येथे शक्तीचे कार्य संपन्न होते. आता त्या बियांमधून अंकुर फुटेपर्यंत नवनिर्मितीचे कार्य शिवतत्व करू लागते. समजा की मध्येच कोणीतरी तो अंकुर उपटला तर त्यात शिवतत्व प्रामुख्याने नसते. ते सुप्तावस्थेत असते. तेथे प्रामुख्याने शक्ती असते. अशा वेळी ती शक्ती त्या अंकुराचे संगोपन करत असते. ती शक्ती हळूहळू क्षीण होऊ लागते. अंकुर मरगळू लागतो. तो पूर्ण मरगळण्यापूर्वी जर तो अंकुर पुन्हा मातीत लावला तर तो अंकुर शक्तीमुळे पुन्हा जोम धरतो. अर्थातच याला काही कालमर्यादा असते. त्या अवधीतच हे करावे लागते. तसे झाले नाही तर त्यामधील शक्ती सुप्तावस्थेत जाते आणि शिवतत्व त्या अंकुराचा त्याग करून पुनर्जन्म घेते. याचप्रमाणे बीमध्ये शिव असते.
यामुळे ते बी वाळले तरी त्यानंतर ते लावल्यावर त्याचा अंकुर फुटतो. त्यातील सुप्तावस्थेतील शक्ती प्रस्थापित होते आणि शिवतत्व सुप्तावस्थेत जाते. तथापि यालाही काही मर्यादा असते. जर त्या अवधीत बी लावले गेले नाही तर त्यामधून शिवतत्व त्या बीचा त्याग करून इतर ठिकाणी पुनर्जन्म घेते. वरील प्रत्येक वेळी शिव आणि शक्ती सतत एकमेकांजवळ असतात. ती एकमेकांना त्वरित सहकार्य करतात. आपापली कार्ये बरोबर त्या त्यावेळी ताब्यात घेऊन करत असतात. त्यांचा समन्वय मोठा वाखाणण्यासारखा असतो, सुनियोजित असतो. यामुळे हा त्यांचा वैश्विक संसार उत्तम प्रकारे सुरळीत सुरू राहतो. सृष्टीत सृजन होत राहते. ओवी क्रमांक 14. जया दोघांमाजी एकादे, विपाये उपजले होय निदे, तरी गर्वात गिळुनी नुसदे, काही ना करी. अर्थात या दोहोपैकी एक जरी जागृत झाले तरी ते संसार गिळून घेते आणि येथे काहीही नाही अशी अवस्था प्राप्त होते. शिवशक्तीची जागृती. आतापर्यंत माऊलींनी आपल्याला जे शिवशक्तीबद्दल ज्ञानविज्ञान दिले त्यायोगे आपण त्याचे सर्वसार असे समजू शकतो. आपल्यात जेव्हा शिव हा शक्तीपेक्षा जास्त प्रभावी असतो, जागृत असतो, तेव्हा आपण आध्यात्मिक जीवन जगत असतो. याचप्रमाणे आपल्यात जेव्हा शक्ती ही शिवापेक्षा जास्त प्रभावी असते, जागृत असते, तेव्हा आपण भौतिक आयुष्य जगत असतो. परंतु जेव्हा आपल्यात शिव आणि शक्ती यांचा उत्तम समन्वय साध्य होतो, म्हणजेच जेव्हा आपण नियतीने आपल्याला जी प्राप्त परिस्थिती दिलेली आहे त्याचा समाधानाने स्वीकार करून शक्तीद्वारे देहजीवित राहण्यासाठी उपयोग करून तृप्त असतो, तेव्हा आपल्यातील शिव उन्नत होतो आणि यथाकाळी आपण साक्षात्कारित होतो, मुक्त होतो. परंतु आता माऊली या ओवीत त्यांच्या स्वानुभूतीद्वारे एक महाअद्भुत असे वैश्विक रहस्य उलगडून दाखवित आहेत. ते सांगतात की शिव किंवा शक्ती यापैकी कोणतेही एक जरी परिपूर्णपणे जागृत झाले तरी एक महाअद्भुत, महाविलक्षण, महारोमांचकारी अवस्था प्राप्त होते. जे कोणी जागृत झालेले असते ते हा संसार गिळंकृत करते आणि येथे काहीही नाही अशी महाशून्यावस्था प्राप्त होते. यामुळे काय अद्भुत, विलक्षण, रोमांचकारी घडते. शिवाची जागृती. ज्यावेळी आपल्यात शिव परिपूर्णपणे जागृत होतो तेव्हा आपण भौतिक आयुष्यामधून पूर्णपणे मुक्त होतो. आपल्यासाठी भौतिक केवळ देहधर्मापुरतेच उरते. यातही हळूहळू शिवाची तीव्रता वाढत जाते आणि आपल्याला भौतिकाचे भान राहीनासे होते. आपण सदा सर्वदा शिवतत्वातच रत राहू लागतो. यालाच येथे ते हा संसार गिळंकृत करते असे म्हटले आहे. यायोगे आपले जीवन आध्यात्मिक होते. यथाकाळी यामधूनही आपण बाहेर होतो. भौतिक आणि अध्यात्म या पलीकडे आपल्याला शिवत्व प्राप्त होते. येथे काहीही नाही अशी महाशून्यावस्था प्राप्त होते. हा महानुभव अद्भुत, विलक्षण, रोमांचकारी असतो. आपण साक्षात्कारित होतो, मुक्त होतो. शक्तीची जागृती. या ओवीच्या निरूपणात आतापर्यंत आपण जे पाहिले त्यापेक्षा आता यापुढे माऊली सर्वसाधारणपणे अविश्वसनीय असे सांगत आहेत. ते सांगतात की ज्यावेळी आपण शक्तीमध्ये परिपूर्णपणे रत होतो तेव्हा आपण फक्त भौतिक आयुष्य जगू लागतो. आपल्यातील आध्यात्मिक उमज पूर्णपणे क्षीण होते. कोणी आपल्याला अध्यात्माबद्दल काही सांगितले तर आपण त्यालाच अध्यात्म कसे असत्य, भ्रामक, दिशाभूल करणारे आहे ते पटवून देऊ लागतो.
अध्यात्म म्हणजे शेकडो हजारो वर्षापूर्वींचे काहीतरी कालबाह्य झालेले, आता आधुनिक युगाला निरुपयोगी असलेले जुने बुरसटलेले ज्ञान आहे, अशा समजुतीने चार चौघात आपण अध्यात्माची टिंगलही करतो. यथाकाळी आपले भौतिक आयुष्य इतके पराकोटीला नीच जागी जाते की त्याची आपल्यालाच उबग येते, लाज वाटते. नको हे भौतिक आयुष्य असे होते. आता अशावेळी जर आपला त्या भौतिक चिखलाचा त्रास होऊन मृत्यू झाला किंवा उद्रेकाने त्रस्त होऊन जर आपण आत्महत्या केली तर त्याचा परिणाम म्हणून पुढे जे घडणारे असते ते पुनर्जन्मात घडते. परंतु जर आपला मृत्यू झाला नाही, आपण आत्महत्या केली नाही, तर काय होते? आपण हे भौतिक आयुष्य झुगारून देतो. आपण अध्यात्माचा मार्ग अनुसरतो. सुदैवाने जर योग्य असा आध्यात्मिक गुरु लाभला तर आपण सदा सर्वदा शिवतत्वातच रत राहू लागतो. यालाच येथे ते हा संसार गिळंकृत करते असे म्हटले आहे. या योगे आपले जीवन आध्यात्मिक होते. यथाकाळी यामधूनही आपण बाहेर होतो. भौतिक आणि अध्यात्म या पलीकडे आपल्याला शिवत्व प्राप्त होते. येथे काहीही नाही अशी महाशून्यावस्था प्राप्त होते. हा महानुभव अद्भुत, विलक्षण, रोमांचकारी असतो. आपण साक्षात्कारित होतो, मुक्त होतो. हरिओम.